Hello my dear students and welcome to the English class of 6th standard, and today we are doing lesson number 3.6 The Merchant of Venice. Okay. तर हा लेसन सुरू करण्यापूर्वी ॲज युजल प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत. तुम्ही नवीन असाल चॅनलसाठी तर सबस्क्राईब करा चॅनल, त्यामुळे तुम्हाला नवीन लेसन्स मिळतील. आणि प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये 6th स्टँडर्डचे सगळे लेसन्स आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला सगळे 6th स्टँडर्डचे लेसन्स मिळतील. तर आपण सुरू करूयात. द मर्चंट ऑफ व्हेनिस. आंतोनियो वॉज अ मर्चंट हू लिव्ड इन व्हेनिस, अ प्रॉस्परस सिटी इन इटली. तर इटलीमधलं एक खूप मोठं प्रगत शहर, ओके, त्याचं नाव होतं व्हेनिस. तर आंतोनिया हा एक व्यापारी होता, मर्चंट होता, आणि तो तिथे व्हेनिसमध्ये राहत होता. आणि ती व्हेनिस आहे इटलीमध्ये, प्रॉस्परस सिटी आहे इटलीमधली. तर इन दोज डेज, दॅट इज अबाउट 500 years अगो, सी वॉयेजेस वर डेंजरस. तर 500 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. 500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर समुद्रातून ट्रॅव्हल करण्याचं हे एक फार मोठं आव्हान असायचं, डेंजरस असायचं, रिस्की असायचं, धोका असायचा त्याच्यामध्ये. तर सी वॉयेजेस म्हणजे पाण्यातल्या जहाज, बोट्स, त्याच्यातून व्यापार केला जायचा, मालाची ने आण केली जायची. अँड येट सम ॲडव्हेंचरस मर्चंट्स ट्रॅव्हल्ड अक्रॉस द सीज. तरी पण लोक, ह्या ध्येय धोकादायक असला तरी पण लोक हा व्यापार पाण्याच्या मार्गे करायचे, म्हणजे बोटीच्या मार्गे किंवा मोठमोठ्या जहाजांच्या मार्गे हा व्यापार लोक करायचे, त्यातले व्यापारी म्हणजे मर्चंट्स. अँड दे ट्रॅव्हल्ड अक्रॉस द सीज. तर समुद्र ते क्रॉस करायचे, या समुद्र पार करून ते जायचे. जरी धोका असला, येट इट वॉज डेंजरस, सम ॲडव्हेंचरस मर्चंट्स ट्रॅव्हल्ड अक्रॉस द सी. धोका असला तरी ते मर्चंट्स ॲडव्हेंचर म्हणजे धाडसी होते, ते ॲडव्हेंचरस होते. असे मर्चंट्स, असे व्यापारी हा व्यापार करायचे, समुद्र पार करून, ट्रॅव्हल अक्रॉस द सीज. सम अदर्स स्पेंड अ लॉट ऑफ मनी इन सेंडिंग शिप्स टू फार अवे कंट्रीज. तर थोडे व्यापारी काय करायचे, खूप पैसा खर्च करायचे, आपली जहाज लांब लांबच्या देशांमध्ये पाठवायचे. ओके, त्याला खूप पैसा लागायचा. जवळपास तर ते व्यापार करायचेच, पण लांब देशातसुद्धा ते व्यापार करायचे. अँड सम स्पेंड अ लॉट ऑफ मनी. आणि लांब देशात व्यापार करायला खूप पैसा लागायचा, तो हा पैसा ते खूप खर्च करायचे आणि आपल्या शिप्स फार अवे कंट्रीजमध्ये पाठवायचे. These ships brought back spices and other treasures from India and other countries. तर ह्या बोटी त्यांच्या जायच्या, त्या येताना काय आणायच्या, स्पायसीज म्हणजे मसाल्याचे पदार्थ, खडे मसाले असतात ना, आलं, लवंग, दालचिनी. तर हे स्पायसीज म्हणजे हे मसाले ते इंडियातून आणि दुसऱ्या राज्यातून मागवायचे आणि त्याचा व्यापार करायचे. ओके, आणि हे स्पायसीज जे असतात, हे मसाले असतात, ते खूप महाग असतात, त्यामुळे त्याला ट्रेजर्स म्हटलेले आहे. ओके, दीज शिप्स ब्रॉट बॅक स्पायसीज अँड अदर ट्रेजर्स, किंवा हा मसाले आणि अजून अजून दुसऱ्या मौल्यवान वस्तूसुद्धा त्याचा पण व्यापार केला जायचा. अँड अदर ट्रेजर्स फ्रॉम इंडिया अँड अदर कंट्रीज. द मर्चंट्स सोल्ड दीज थिंग्स इन युरोप. तर हे सगळं आणायचे आणि मग भारतातून आणि दुसऱ्या देशातून आणायचे आणि मग युरोपमध्ये त्याची विक्री करायची. सोल्ड दीज थिंग्स इन युरोप. दे मेड अ लॉट ऑफ प्रॉफिट इन दिस बिझनेस. तर ह्या बिझनेसमध्ये त्यांना भरपूर प्रॉफिट व्हायचं. ॲट द टाईम वेन द स्टोरी बिगिन्स, अँटोनियो वॉज वेटिंग फॉर हिज शिप्स टू रिटर्न विथ मर्कंडाईज. तर आता ही जी गोष्ट आहे अँटोनियोची, तर त्यावेळेला काय झालं होतं, अँटोनियो हा आपल्या बोटींचा, जहाजाचा आपली जहाज यांची वाट बघत होता. ओके, त्याच्यात माल भरून येणार होता. मर्कंटाईज म्हणजे माल, ओके, मटेरियल. तर त्याच्यात सगळे मटेरियल घालून त्याची जहाज, त्याचे शिप्स, त्याचे बरेच जहाज, 2-3 जहाजेस होते, ते येण्याची तो वाट बघत होता. अँटोनियो वॉज वेटिंग फॉर हिज शिप्स टू रिटर्न विथ मर्कंडाईज. तर सामान भरून येणाऱ्या त्याच्या जहाजांची तो वाट बघत होता. ही हॅड पुट ऑलमोस्ट ऑल हिज मनी इन द शिप्स. कारण त्याने त्याचे सगळे पैसे तो माल विकत घेण्यात खर्च केले होते.
सो ही वॉज वेटिंग फॉर द शिप्स टू रिटर्न विथ मर्कंडाईज. अँटोनियो वॉज अ काइंड मॅन. तर हा व्यापारी अँटोनियो खूप प्रेमळ होता, दयाळू माणूस होता. त्याला खूप मित्र होते. ही हॅड मेनी फ्रेंड्स बट हिज बेस्ट फ्रेंड वॉज बसानियो. बसानियो नावाचा एक मुलगा त्याचा बेस्ट फ्रेंड होता. बसानियो वॉज अ यंग अँड हँडसम नोबल मॅन बट अनफॉर्च्युनेटली ही हॅड नो मनी. तर बसानियो खूप हँडसम होता, यंग होता आणि खूप मनाने चांगला मॅन होता, नोबल मॅन होता, चांगला माणूस होता. पण दुर्दैवाने त्याच्याकडे, अनफॉर्च्युनेटली म्हणजे दुर्दैवाने त्याच्याकडे पैसे नव्हते. ही हॅड नो मनी. बसानियो वॉन्टेड टू मॅरी पोर्शिया. पोर्शिया नावाची एक मुलगी होती, खूप श्रीमंत माणसाची मुलगी होती. तर बसानियोला म्हणजे अँटोनियोच्या मित्राला बसानियो ह्याला पोर्शिया या मुलीशी लग्न करायचं होतं. बसानियो वॉन्टेड टू मॅरी पोर्शिया. पोर्शिया वॉज ब्युटिफुल. ती खूप सुंदर होती अँड इंटेलिजंट, खूप हुशारसुद्धा होती. शी वॉज ओनली डॉटर ऑफ अ व्हेरी वेल्दी मॅन. ती एकुलती एक मुलगी होती एका श्रीमंत माणसाची, ऑफ अ वेल्दी मॅन. हर फादर हॅड डायड. तर तो वेल्दी मॅन आता या जगात नव्हता. ओके, हर फादर हॅड डायड लिव्हिंग हर अ लार्ज इस्टेट. तर तिच्यासाठी खूप मोठी प्रॉपर्टी, इस्टेट, पैसे ठेवून, माघारी ठेवून ते गेले होते. इन हिज विल म्हणजे त्याचे जे विल होतं, विल म्हणजे मृत्यूपत्र त्याने जे लिहिलं होतं, त्यात पोर्शियाच्या फादरनी, इन हिज विल पोर्शियाज फादर हॅड रिटर्न हाऊ पोर्शियाज हजबंड शूड बी सिलेक्टेड. तर पोर्शियाचा नवरा कसा चूज करायचा, म्हणजे तिला कुठला नवरा सूट होईल किंवा कुठल्या एखाद्या परीक्षेमध्ये पास होऊन कुठला नवरा निवडायचा हे त्यांनी त्या विलमध्ये लिहून ठेवलं होतं. पोर्शियाज हजबंड शुड बी सिलेक्टेड. ही हॅड रिटन इन हिज विल. ओके, ही हॅड सेट ऑफ टेस्ट फॉर हर सुटर्स. सुटर्स म्हणजे दावेदार, जे कोणी तिचं नवरा बनण्यासाठी पुढे येणार होते त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी एक टेस्ट ठेवली होती, एक परीक्षा ठेवली होती. दे हॅड टू चूज बिटवीन 3 कॅस्केट्स. तर प्रत्येकजण जो येणार तिच्याशी लग्न करायला त्यांना 3 बॉक्सेस ठेवलेले. कॅस्केट्स म्हणजे बॉक्सेस. तर त्यातले 3 बॉक्सेस चूज करायचे. तिनापैकी एक बॉक्स चूज करायचा होता प्रत्येक दावेदाराला, प्रत्येक सुटरला. दे हॅड टू चूज बिटवीन 3 कॅस्केट्स, 1 ऑफ गोल्ड, 1 ऑफ सिल्वर अँड 1 ऑफ लेड. तर 3 प्रकारचे बॉक्सेस होते, एक सोन्याचं, एक चांदीचं आणि एक लेडचं. लेडचं म्हणजे शिशाचं. तसे 3 बॉक्सेस होते. त्या 3 बॉक्सेसमधले एक बॉक्स प्रत्येक जो येणार होता तिच्याशी लग्न करायला त्याने चूज करायची होती. आणि त्याच्यावरनं कुठला करेक्ट बॉक्स तो चूज करणं, त्याच्यावरनं ठरवलं गेलं जायचं की हा त्या मुलीशी पोर्शियाशी लग्न करू शकणार की नाही. इच कॅस्केट हॅड समथिंग रिटन ऑन इट. तर प्रत्येक बॉक्सवर काही ना काही लिहिलेलं होतं. ऑन द गोल्डन कॅस्केट इट वॉज रिटन हुएवर चूजेस मी शाल गेन वॉट मॅनी मॅन डिझायर. त्या गोल्डन कॅस्केटवर काय लिहिलं होतं की मला जो चूज करेल त्याला जे पाहिजे ते मिळेल. हुएवर हू चूजेस मी शाल गेन वॉट मॅनी मॅन डिझायर्स. म्हणजे जे खूप पुरुष असतात ज्यांना जे हवं असतं ते सगळं मिळेल. हुएवर चूजेस मी शाल गेन वॉट मॅनी मॅन डिझायर. ते ज्या लोकांना, ज्या पुरुषांना काय हवं असतं ते सगळं मिळेल जर तुम्ही गोल्डन कॅस्केट चूज केली तर. ऑन द सिल्वर कॅस्केट काय लिहिलं होतं, हुएवर चूजेस मी शाल गेट ॲज मच ॲज ही डिझर्व्स. तर ज्याला जेवढं जो डिझर्व करतो एखादी गोष्ट तेवढीच त्याला ती मिळेल. जो सिल्वर चूज करेल त्याला जो तो डिझर्व करतो तेवढं मिळेल. म्हणजे ज्याची जेवढी पात्रता आहे, डिझर्व जेवढं करतो तेवढं त्या माणसाला मिळेल. कोणाला तर सिल्वर बॉक्स चूज करणाऱ्याला. ऑन द कास्केट ऑफ लेड हुएवर चूजेस मी मस्ट गिव्ह अँड हॅझार्ड ऑल ही हॅज. तर 3rd बॉक्सवर काय लिहिलं होतं शिशाच्या, लेडच्या, की जो मला चूज करेल त्याला त्याच्या स्वतःकडचं सगळं दान करावं लागेल किंवा फेकून द्यायला लागेल. ही मस्ट चूजेस मी मस्ट गिव्ह अँड हॅझार्ड ऑल ही हॅज. हॅझार्ड म्हणजे देऊन टाकायचं. तर वन ऑफ द पोर्शियाज सुटर्स वॉज द प्रिन्स ऑफ मोरोक्को. तर एक दावेदार जो तिच्याशी लग्न करायला आला होता तो होता मोरोक्को या गावचा प्रिन्स, राजकुमार होता. वन ऑफ द पोर्शियाज सुटर वॉज द प्रिन्स ऑफ मोरोक्को. ही चोज द गोल्ड कास्केट. तर त्याने नॅचरली सोन्याचा बॉक्स चूज केला.
बट वॅन ही ओपन द कॅस्केट द मेसेज इनसाइड सेड दॅट इट वॉज नॉट द राईट कॅस्केट. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. तर त्याने ते बॉक्स ओपन केल्याबरोबर त्यात मेसेज होता की हा बॉक्स बरोबर नाही आहे. इट वॉज नॉट द राईट कॅस्केट. आणि जे सगळं चमकतं ते सोनं नसतं असं त्याच्यावर लिहिलेलं होतं. म्हणजे तू पोर्शियाशी लग्न करू शकत नाही. दुसरा आला, तो पण राजकुमारच होता. ॲरेगॉन गावचा राजकुमार होता. अनदर सुटर द प्रिन्स ऑफ ॲरेगॉन चोज द सिल्वर कॅस्केट बट दॅट टू वॉज नॉट द राईट कॅस्केट. आणि त्याच्यावर पण लिहिलेलं होतं की तू पोर्शियाशी लग्न करू शकत नाही. दॅट टू वॉज नॉट द राईट कॅस्केट. तो कॅस्केट पण बरोबर कॅस्केट नव्हता. बसानियो वॉन्टेड टू ट्राय हिज लक विथ द कॅस्केट्स. तर बसानियोला हे ट्राय करायचं होतं. ओके, स्वतःचं लक ट्राय करायचं होतं. टू डू दॅट ही हॅड टू ट्रॅव्हल टू बेलमाउंट वेअर पोर्शिया लिव्ड ऑन हर इस्टेट. तर पोर्शिया ही कुठे राहत होती? बेलमाउंटमध्ये राहत होती. ओके, तिची तिथे इस्टेट होती, सगळं तिचं प्रॉपर्टी तिथे होती. तर त्याला मग बसानियोला बेलमाउंटला जायला लागलं असतं. पण त्याला तिथे जायला त्याच्याकडे पैसे नव्हते. ही हॅड नो मनी फॉर दॅट अँड ही नीडेड मनी फॉर दॅट. वेन अँटोनियो केम टू नो दिस ही वॉन्टेड टू हेल्प. तर अँटोनियोला कळलं की माझ्या मित्राला बसानियोला तिकडे जायचं आहे आणि त्याच्याकडे पैसे नाही आहेत. तर त्याला बसानियोला मदत करायची होती. बसानियोला मदत करायची होती. तर त्याने बसानियोला काय सांगितलं की मी तुझ्यासाठी पैसे बॉरो करेन. ही टोल्ड बसानियो टू बॉरो मनी इन हिज नेम. तर माझ्या नावाने तू पैसे उधार घे कोणाकडनं तरी, असं अँटोनियोनं सांगितलं. ही टोल्ड बसानियो टू बॉरो मनी इन हिज नेम, इन अँटोनियोज नेम. दे वेंट टू शायलॉक द ज्यूइश मनी लँडर अँड आस्क्ड हिम फॉर द मनी. तर शायलॉक नावाचा एक मनी लँडर होता जो पैसे उधार देत होता. तो जीव होता, जीविश. ओके, आणि त्याच्याकडे पैसे मागितले. ओके, अँड आस्क्ड मनी फ्रॉम हिम. शायलॉक हा खूप श्रीमंत होता, तो मनी लँडर होता, त्याच्याकडे खूप पैसा असायचा. पण तो अजिबात दानशूर नव्हता. ही वॉज नॉट ॲट ऑल जनरस. मनी वॉज ऑल दॅट ही केअर्ड फॉर. त्याला फक्त पैशावर प्रेम होतं, दुसऱ्या कोणाची त्याला कदर नव्हती. ही डिड नॉट लाईक अँटोनियो बिकॉज अँटोनियो समटाईम्स लँड पीपल मनी विदाउट चार्जिंग एनी इंटरेस्ट फॉर इट. आणि तो अँटोनियोवर जळत असे. अँटोनियो त्याला आवडत नसे, कारण अँटोनियो लोकांना मदत करायचा, पैसे द्यायचा, पण त्यांच्याकडनं कधी व्याज घ्यायचा नाही. लोकांना इंटरेस्ट न घेता तो पैसे लँड करायचा, मदत करायचं लोकांना. त्यामुळे त्याला शायलॉकला अँटोनियो आवडायचा नाही. सो शायलॉक डिसाइडेड टू टेक द ॲडव्हान्टेज ऑफ दिस सिच्युएशन. तर हे जी सिच्युएशन होती, पैसे मागायला आला होता अँटोनियो, तर शायलॉकने ठरवलं की आत्ता अँटोनियोला आपण अद्दल घडवायची. आता हा एक चांगला चान्स आहे अँटोनियोला अद्दल घडवायची. सो शायलॉक डिसाइडेड टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ दिस सिच्युएशन. ही गेव दॅम मनी ऑन अ स्ट्रेंज कंडिशन. एक वेगळी कंडिशन विचित्र घातली आणि तरच हे तुम्ही जे हे केलं तरच मी तुम्हाला पैसे देईन, असं काहीतरी कंडिशन घातली. ती आता कंडिशन कुठली आपण बघूया. तो म्हणाला की इफ अँटोनियो फेल टू रिटर्न द मनी विदिन 3 months शायलॉक वूड कट ऑफ अ पाऊंड ऑफ अँटोनियोज फ्लॅश. तर अँटोनियो जर पैसे द्यायला 3 महिन्याच्या आत जर त्याने पैसे नाही दिले परत मला, तर मी त्याच्या अंगावरचं 1 पाऊंड मांस फ्लॅश कट करून घेणार. ह्या गोष्टीला अँटोनियो ॲग्री झाला. तो म्हणाला ठीक आहे, चालेल. अँटोनियो ॲग्री टू दिस अँड बॉरोड द मनी फॉर बसानियो. त्याने ते पैसे घेतले शायलॉककडनं आणि बसानियोला दिले. बसानियो वेंट टू बेलमाउंट. आता बसानियो बेलमाउंटला गेला, जिथे पोर्शिया राहत होती. ओके, बसानियो वेंट टू बेलमाउंट. वेन ही सॉ कॅस्केट्स ही चोज द लेड वन. तर त्यांनी ते तिन्ही बॉक्सेस बघितल्याबरोबर त्यांनी सोन्याचे चूज नाही केलं, चांदीचा बॉक्स चूज नाही केला, पण त्यांनी तो शिशाचा लेडचा बॉक्स चूज केला. ही चोज द लेड वन. दॅट वॉज द राईट कॅस्केट. तर तो बरोबर तोच कॅस्केट होता, तोच बॉक्स होता, आणि त्याच्यामुळे त्याला पोर्शियाशी लग्न करता येणार होतं. अँड बसानियो वॉन पोर्शियाज हँड बाय चूजिंग इट. त्यामुळे पोर्शियाचं लग्न त्याच्याबरोबर झालं. पोर्शिया टू वॉज ग्लॅड टू मॅरी बसानियो. तर पोर्शियाला सुद्धा बसानियोबरोबर लग्न करायचं होतं
आणि त्यामुळे ती आनंदित झाली. इन द मीन वाईल शायलॉक हर्ड दॅट अँटोनियो हॅड लॉस्ट हिज शिप्स. तर त्या दरम्यान शायलॉकला ज्याने पैसे दिले होते त्याला कळलं की अँटोनियाचं सगळं पैसे संपलेले आहेत, म्हणजे त्याचे सगळे जहाज त्याने त्याच्याकडून हातातून निसटून गेलेले आहेत किंवा त्याची ती प्रॉपर्टी राहिलेली नाही आहे. ही हॅज लॉस्ट ऑल हिज शिप्स. ही वॉज व्हेरी हॅपी दॅट अँटोनियो वूड नॉट बी एबल टू पे द मनी. तर त्याला आता बरं वाटलं की आता अँटोनियो काय माझे पैसे परत करू शकणार नाही, कारण त्याचा धंदाच बुडलेला होता. त्याचे सगळे शिप्स त्याच्या हातातून गेले होते. ओके, सो ही टूक अँटोनियो टू द कोर्ट अँड डिमांडेड दॅट ही फुलफिल द स्ट्रेंज अँड क्रुअल कंडिशन. तर तो आता कोर्टमध्ये गेला अँटोनियोला घेऊन आणि म्हणाला की आता तू माझे पैसे देऊ शकत नाही, त्यामुळे जी अट मी घातली होती तुझं मांस काढून देण्याची किंवा फ्लॅश कापून देण्याची ती आता पूर्ण कर. ही वेंट टू द कोर्ट अँड डिमांडेड दॅट ही फुलफिल म्हणजे पूर्ण करणं द स्ट्रेंज अँड क्रुअल, जी विचित्र आणि क्रूर अशी कंडिशन. फुलफिल द स्ट्रेंज अँड क्रुअल कंडिशन. द ड्यूक लाईक्ड अँटोनियो अँड वॉज सॉरी फॉर हिम. द ड्यूक म्हणजे द सरदार, तो जो कोर्टमध्ये जज जे असतात, आधी त्याला ड्यूक म्हणायचे. तो ड्यूक ह्यांना अँटोनियो हा मुलगा खूप आवडायचा. पण मग काय करणार, त्याच्याबद्दल त्याला सॉरी वाटत होतं की त्याला अशी शिक्षा मिळालेली आहे, अशी अट त्याने घातलेली आहे. तर त्याला ते वाईट वाटत होतं शायलॉकने असली अट घातल्यामुळे, पण तो काही करू शकत नव्हता. द ड्यूक लाईक्ड अँटोनियो अँड वॉज सॉरी फॉर हिम बट व्हॉट कुड ही डू. तो काहीच करू शकत नव्हता. अँटोनियो हॅड रिटन अ बॉन्ड टू शायलॉक अँड अकॉर्डिंग टू द लॉ शायलॉक वॉज राईट. तर अँटोनियो आणि शायलॉक यांच्यामध्ये एक बॉन्ड झाला होता आणि ती अट घातली होती, त्यामुळे कायद्याने शायलॉक बरोबर होता. अकॉर्डिंग टू द लॉ शायलॉक वॉज राईट. वेन बसानियो अँड पोर्शिया हर्ड ऑल दिस दे रश्ड बॅक टू व्हेनिस. जेव्हा बसानियो आणि पोर्शिया हे नवरा बायकोंना जेव्हा कळलं की असं असं झालं आहे अँटोनियो बरोबर, त्याच्यावर अन्याय होतोय, तर ते लागलीच व्हेनिसला निघाले. ओके, जिथे बसानियो राहत होता. दे रश्ड बॅक टू व्हेनिस. पोर्शिया टोल्ड बसानियो टू पे शायलॉक ट्वाइस द अमाऊंट टू सेव्ह अँटोनियो. तर पोर्शिया म्हणाली नवऱ्याला बसानियोला की शायलॉकला तुम्ही ती जेवढे पैसे त्याला द्यायचे होते त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे शायलॉकला द्या आणि अँटोनियोचा जीव वाचवा किंवा अँटोनियोला ते शिक्षेपासून मुक्त करा. बट शायलॉक वॉज ॲडॅमंट. ॲडॅमंट म्हणजे हट्ट, अडून होता. ॲडॅमंट म्हणजे अडून होता की तो हे म्हणणं ऐकायला तयार नव्हता, त्याला तीच अट पूर्ण करायची होती. बट शायलॉक वॉज ॲडॅमंट. ही डिमांडेड ओनली अ पाऊंड ऑफ अँटोनियोज फ्लॅश. त्याला ते त्याचं मांसच पाहिजे होतं, त्याचं फ्लॅशच पाहिजे होतं. 1 पाऊंड त्याचं फ्लॅश पाहिजे होतं. एव्हरीवन इन द कोर्ट इन्क्लुडिंग द ड्यूक फेल्ट दॅट शायलॉक्स डिमांड वॉज इनह्युमन. ओके, अमानुष. इनह्युमन म्हणजे अमानुष. तर शायलॉक जे डिमांड करत होता ते अमानुष कृत्य होतं. कोर्टमधल्या सगळ्यांना ते पटलं होतं. एव्हरीवन इन द कोर्ट इन्क्लुडिंग द ड्यूक फेल्ट दॅट शायलॉक्स डिमांड वॉज इनह्युमन. द ड्यूक आस्क्ड शायलॉक टू शो मर्सी टुवर्ड्स अँटोनियो बट शायलॉक वॉज नॉट रेडी टू डू सो. तर ड्यूकने सांगितलं शायलॉकला की आता तू त्याला दया दाखव, मर्सी म्हणजे दया दाखव अँटोनियोला, पण शायलॉक काही ऐकायला तयार नव्हता. वॉज नॉट रेडी टू डू सो. ही फेल्ट दॅट अँटोनियो अँड अदर्स हॅड ट्रीटेड हिम बॅडली बिफोर अँड ही वॉन्टेड रिव्हेंज. तर त्याला वाटत होतं की अँटोनियो त्याच्याबरोबर वाईट वागला होता. अँटोनियो आणि दुसरे लोक त्याच्याबरोबर वाईट वागले होते आधी, ट्रीटेड हिम बॅडली बिफोर, आणि त्यामुळे त्याला रिव्हेंज घ्यायचा होता. अँड ही वॉन्टेड रिव्हेंज. रिव्हेंज म्हणजे बदला. जस्ट दॅन अ यंग लॉयर एंटर्ड द कोर्ट. तेवढ्यात एक तरुण लॉयर, वकील कोर्टमध्ये एंट्री घेतली लॉयरनी. ही सॅड दॅट ही वूड फाईट अँटोनियोज केस. तर तो लॉयर म्हणाला की मी अँटोनियोची केस लढायला तयार आहे. ही आस्क्ड अँटोनियो वेदर ही हॅड अग्रीड टू शायलॉक्स कंडिशन. तर अँटोनियोला विचारलं त्या लॉयरनी की अशी कंडिशन शायलॉकला घालायला तू परमिशन दिली होती का, तुम्हा दोघांमध्ये असा करार झाला होता का. शायलॉकने जी कंडिशन घातली होती तुझं फ्लॅश 1 पाऊंड फ्लॅश कापण्याची, त्याला तू तयार झाला होता का, असं त्या वकिलाने अँटोनियोला विचारलं. तर अँटोनियो सॅड दॅट ही हॅड अग्रीड. अँटोनियो म्हणाला बरोबर आहे, मी अग्री झालो होतो.
दॅन द यंग लॉयर रिक्वेस्टेड शायलॉक टू शो मर्सी. त्याच्यानंतर तो लॉयर म्हणाला शायलॉकला की आता त्याला दया दाखव, त्याच्यावर मेहरबानी कर आणि त्याला माफ कर आणि सोडून दे. दॅन द यंग लॉयर रिक्वेस्टेड शायलॉक टू शो मर्सी दो द लॉ वॉज ऑन शायलॉक्स साईड. शायलॉकच्या बाजूने जरी म्हणजे कायदा असला, त्याची बाजू बरोबर असली तरी पण त्याला जरा दया दाखव आणि अँथोनीला सोडून दे, असं त्या यंग लॉयरने शायलॉकला रिक्वेस्ट केली. द लॉयर प्लीडेड म्हणजे अगदी कळवळीने रिक्वेस्ट करणं, त्याला प्लीडेड म्हणतात. द लॉयर प्लीडेड दॅट मर्सी इन द क्वालिटी ऑफ गॉड हिमसेल्फ. द लॉयर प्लीडेड दॅट मर्सी इज अ क्वालिटी ऑफ गॉड हिमसेल्फ. तर कोणावर तरी दया दाखवणं, कोणाला तरी माफ करणं किंवा मदत करणं, दयाळू बनणं ही एक क्वालिटी ऑफ गॉड आहे. म्हणजे देवाला अशा गोष्टी आवडतात. इट इज अ ॲक्ट ऑफ गॉड. द लॉयर प्लीडेड दॅट मर्सी इज अ क्वालिटी ऑफ गॉड हिमसेल्फ. ते देवधर्म करण्याइतकंच पुण्यवान गोष्ट आहे. वेन अ पर्सन शोज मर्सी टू समवन एल्स दे आर बोथ ब्लेस्ड. तर तुम्ही जेव्हा एखाद्याला दया दाखवता तेव्हा तुम्हाला नकळत देवाचा आशीर्वाद मिळतो. ओके. वेन द पर्सन शोज मर्सी टू समवन एल्स दे आर बोथ ब्लेस्ड. मर्सी वॉज मोर व्हॅल्युएबल दॅन अ किंग्स क्राउन. तर दया ही मर्सी ही एखाद्या राजाच्या सोनेरी हिरेजडित मुकुटापेक्षाही मौल्यवान असते. ओके. मर्सी एखाद्या राजाच्या मुकुटापेक्षाही मौल्यवान असते. बट ऑल दिस हॅड नो इफेक्ट ऑन शायलॉक. पण या सगळ्या तत्त्वज्ञानाचा सांगण्याचा शायलॉकवर काहीही उपयोग होत नव्हता. द यंग लॉयर then said that the law allowed Shylock to take a pound of flesh and he could do that. तर आता थकून शेवटी तो ऐकेच ना शायलॉक म्हटल्यानंतर त्या यंग लॉयरने काय सांगितलं की आता कोर्ट शायलॉकला अलाव करतं अँटोनियोचं 1 पाऊंड मांस कापायला. ओके. अलाउड शायलॉक टू टेक अ पाऊंड ऑफ फ्लॅश अँड ही कुड डू दॅट. ॲट द सेम टाईम द लॉयर वॉन्ट दॅट वाईल कटिंग ऑफ द फ्लॅश शायलॉक शूड नॉट शेड इवन 1 ड्रॉप ऑफ अँथोनियोज ब्लड. आता असं सांगितलं की शायलॉकला परमिशन आहे त्याचं मांस कापण्याचं, त्याचं फ्लॅश कापण्याचं, पण त्यांनी वॉर्न केलं त्या लॉयरनी की त्याच्याबरोबर तुम्हाला एक अट आहे की तू जेव्हा फ्लॅश कट करणार अँथोनियोचं तेव्हा एकही रक्ताचा थेंब खाली नाही पडला पाहिजे. ॲट द सेम टाईम द लॉयर वॉर्न म्हणजे त्याला वॉर्न केलं, त्याला सांगितलं की फ्लॅश कट करताना शायलॉकने एकही रक्ताचा थेंब अँथोनियाच्या मांस कापताना एकही रक्ताचा थेंब खाली नाही पडला पाहिजे. शेड म्हणजे खाली पाडणं. शेड इवन 1 ड्रॉप ऑफ अँथोनियोज ब्लड. आणि अजून एक अट होती, ही शूड कट एक्झॅक्टली 1 पाऊंड ऑफ फ्लॅश, नथिंग लेस नथिंग मोर. तर बरोबर 1 पाऊंड वजन त्या फ्लॅशचं आलं पाहिजे, जरा पण कमी नाही आणि जरा पण जास्ती नाही. दॅट वूड नॉट बी अलाउड बाय द लॉ. आता ते लॉ ते अलाव करणार नाही. ओके. तर अशी अट होती. तर कोर्टाने त्याला ताकीद दिली, म्हणजे ते लॉयरने ताकीद दिली की कोर्ट सांगते की त्याचं रक्त खाली सांडायचं नाही आणि एक्झॅक्टली 1 पाऊंडचंच फ्लॅश काढायचं. ओके. शायलॉक रिअलाइज दॅट ही कुड नॉट डू वॉट द यंग लॉयर आस्क्ड हिम टू डू अँड ही ॲक्सेप्टेड हीज डिफीट. ते शायलॉकला कळून चुकलं होतं की हे काही शक्य होणार नाही, रक्त न सांडता काय फ्लॅश कापता येणार नाही आणि एक्झॅक्टली वजन अंगावरनं 1 पाऊंड बरोबर तेही शक्य नाही. सो त्यांनी सांगितलं की मी माझं म्हणणं मागे घेतो आणि मी डिफीट ॲक्सेप्ट करतो. सो आणि अशा प्रकारे अँथोनियोज लाईफ वॉज सेव्ड. तर अशा प्रकारे जेव्हा अँथोनियोचं लाईफ सेव्ह झालं तर सर्वांना प्रश्न पडला की हा लॉयर कोण आहे. हू वॉज द यंग लॉयर? बसानियो अँड अँथोनियो फाउंड आउट लेटर दॅट इट वॉज नन अदर दॅन पोर्शिया हरसेल्फ. तर बसानियोची बायको पोर्शिया, तिची श्रीमंत मुलगी, जिचं लग्न बसानियो बरोबर झालं होतं आणि त्याला अँथोनियोनी मदत केली होती, ती पोर्शिया पुरुषाचा वेश घेऊन आली होती. पोर्शिया हरसेल्फ, शी हॅड ड्रेस्ड ॲज अ यंग मॅन
अँड लेटर इट वॉज लर्न्ड दॅट अँटोनियोज शिप्स वर सेफ. आणि त्याच्यानंतर कळलं की अँटोनियोचे बोटी कुठेही त्याच्यापासून गेल्या नव्हत्या, त्याने त्या पैशाअभावी गमावल्या नव्हत्या. त्याच्या बोट्स त्याच्याजवळ सेफ होत्या, त्याचीच प्रॉपर्टी होती. अँड सो ही हॅड नॉट इन फॅक्ट लॉस्ट हिज मनी. आणि खरं तर तो पैसे त्याचे बुडालेच नव्हते. ओके. अँड थस द स्टोरी विच कुड हॅव एंडेड इन अ ट्रॅजिक मॅनर एंडेड हॅपली. तर ह्या गोष्टीचा शेवट गोड झाला. जो वाटत होता की आता अँटोनियो आपला जीव गमावतो की काय, असं ट्रॅजिक एंड होणार होतं असं वाटत असतानाच या स्टोरीचा हॅपी एंडिंग झालं. ओके. तर अशी खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि प्लेलिस्ट जी दिली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्हाला बाकीचे लेसन्स 6 स्टँडर्डचे मिळून जातील. आणि व्हिडिओला लाईक करा. आणि जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण पुढचे लेसन्स तुम्हाला त्यामुळे मिळतील. ओके. टिल देन, बाय बाय अँड टेक केअर.